सर्वसामान्य नागरिकांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी खरं तर आज गुरुवारची वेळ आयुक्त साहेबांनी दिलेली असती 4 ते 6. 4 वाजता आम्ही आमच्या सर्व शिष्टमंडळासह काही लोकांचे स्थानिक प्रश्न होते, काही आमच्या पदाधिकाऱ्यांच्या समस्या होत्या आणि तातवडे येथील सर्वे नंबर 64च्या नाल्याच्या संदर्भातला एक गंभीर प्रश्न, असे भरपूर सारे प्रश्न घेऊन आम्ही आयुक्त साहेबांकडे आलो होतो. यापूर्वी देखील आम्ही आयुक्त साहेबांची वारंवार वेळ घेण्याचा प्रयत्न केला. आयुक्त साहेबांना वारंवार आम्ही फोन केला, परंतु फोन तर रिसीव्ह केला नाही. त्यांचे जे स्वीय सहाय्यक आहे त्यांना देखील आम्ही वारंवार फोन केला. आज साहेबांची वेळ देतो, उद्या साहेबांची वेळ घेतो, असे करून त्यांनी देखील आमची टाळाटाळ केली. आज आम्ही ठरवलंच होतं की पब्लिक प्लेसला तरी साहेब आज आम्हाला भेटतील, परंतु आम्हाला वाटते की खरंच आयुक्त साहेब हे पिंपरी चिंचवड शहराचे आयुक्त बनण्याची त्यांची कुवत नाही आहे असं या ठिकाणी वाटते. कारण की काय आहे की सर्वसामान्यांचे प्रश्न जे असतात ते जाणून घेण्याऐवजी ते वारंवार पळ काढण्याचा आमच्यापासून प्रयत्न करतात. खरं तर पिंपरी चिंचवडचा जो कारभारी असेल तो असं पळकुटा कारभारी असेल असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं, परंतु त्यांच्याऐवजी आज आम्ही बागडे साहेबांना भेटलो. खरंच अत्यंत हुशार व्यक्तिमत्व साहेबांनी आज आमचे सर्व प्रश्न जाणून घेतले आणि त्याबद्दल नक्कीच सकारात्मक आपण ते प्रश्न मार्गी लावू असं आम्हाला आश्वासन दिलं. येत्या सोमवारी पुन्हा एकदा ते स्वतः म्हटले की आपण भेटूयात आणि यावरती पुन्हा एकदा चर्चा करूयात. म्हणजे त्यांच्या स्वीय सहाय्यकांचं असं म्हणणं आहे की बाबा तुम्ही भाजप पदाधिकारी आहात का? मला एक म्हणायचं की आयुक्त फक्त भाजपच्याच पदाधिकाऱ्यांना भेटतात का? सर्वसामान्य आज एक ताई होते इथं, त्या पण 4 वाजता आमच्यासाठी आमच्या संघ बसल्या होत्या. त्या त्यांच्या व्यथा सांगत होत्या, ते देखील 6 वाजेपर्यंत आज आमच्या संघ बसलेले आहेत. म्हणजे सर्वसामान्य नागरिकांनी जर त्यांचे प्रश्न खाली सोडवले जात नसेल तर त्यांनी दाद ह्या शहरात मागायची कोणाकडं? जर सोमवारपर्यंत आयुक्त साहेबांनी आम्हाला भेटण्यासाठी वेळ दिली नाही, जिथं जिथं आयुक्त साहेब असतील तिथं तिथं आम्ही त्यांचा पाठलाग करणार आणि त्यांना भेटणार.